हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठापासून हंडी पापड किंवा खिचिया पापड असं पण बोलतात, आमच्याकडे हंडी पापड बोलतात। तर ते पापड कसं करायचं ते मी दाखवणार आहे तुम्हाला। एक वाटी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे, हे असं बारीक दळलेलं आहे तांदळाचं पीठ आहे। तांदूळ धुवून वाळवून हे गिरणीवरून दळून आणलेले पीठ आहे। तुम्ही विकत पण घेऊ शकता, विकतचं पण भेटते। मी घरातच तयार केलेलं आहे, म्हणजे गिरणीवरून दळून आणलेलं आहे। त्याचं मी तुम्हाला हंडी पापड खिची पापड कसं करायचं ते दाखवणार आहे, साध्या सोप्या पद्धतीमध्ये। तर हे एक वाटी मी पीठ घेतलेलं आहे, तर ते आता चाळून घेणार आहे मी। पहिला चाळूनच घ्यायचं, म्हणजे पीठ हलकं होतं। गुठळ्या जरी असल्या काहीतरी तांदळ भाताचं हे असलं तरी पण जात आहे ते कोंडा, त्यामुळे चाळूनच घ्यायचं। तर एक वाटी पीठ घेतलेलं आहे, तर एक वाटीसाठी एक वाटीच पाणी घ्यायचं आहे। आता गॅस चालू करून ह्याला उकळी काढायची आहे। गॅस चालू केलेला आहे, ह्या पाण्याला आता उकळी आणायची आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ, एका वाटीला एक चमचा घालायचा आहे खारपपूड, छोटा चमचा पोह्याचा, कारण का मीठ पण घातलेलं आहे, ते पण खारट असते, हे पण खारट असते। आता ह्या पाण्याला उकळी काढायची आहे। एक चमचा जिरा, आणि एक चमचा तीळ, ओवा पण घातला तर चालतोय, आम्हाला ओवा नको आहे। आता पाण्याला उकळी आलेली आहे, आता ह्यामध्ये हे पीठ टाकायचं आहे। आता ह्याला 5 मिनिटासाठी असं झाकण ठेवायचं आहे। आता गॅस बारीक केलेला आहे, आता ह्यावर झाकण ठेवायचं आहे 5 मिनिट, म्हणजे त्याला वाफ येऊ द्यायची आहे चांगली। आता 5 मिनिटं झालेली आहे, पीठ हे चांगलं असं गरगटून घ्यायचं आहे। गुठळ्या राहणार नाही असं गरगटून घ्यायचं आहे। आता थोडासा याला पाण्याचा शिंतोडासा मारायचा आहे, हे बघा एवढाच असा आहे, जास्त नाही। आणि ह्याला आता बारीक गॅस करून झाकून ठेवायचा आहे एक 10 मिनिटासाठी। बारीक गॅसवर याला झाकून ठेवायचं आहे 10 मिनिटासाठी, ना मधनं पण थोडं बघायचं आहे, म्हणजे खाली करपून जाईल म्हणून। आता याला झाकून ठेवायचं आहे। आता याला खाली उतरून घ्यायचं आणि गरम गरम मळून घ्यायचं आता हे पीठ। अजून थोडं पाणी लागणार आहे ह्याला, याला गरम गरम आता मळून घ्यायचं आहे पाण्याचा हात लावून। आता याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळ्या राहणार नाहीत असं। याला पाणी आता 1.5 वाटी लागलेली आहे, एका वाटीला 1.5 वाटी। छान असं मळून यायचं, आता गोळ करून घ्यायचं छोटे छोटे। एक अर्धा चमचा तेल आता ह्याला लावायचं आहे, फक्त अर्धा चमचा तेल। कारण का उन्हाळी वाळवणला जर तेल लावलं तर पापड असं, म्हणजे पावसाळा आला की खराब होतात पापड, त्यामुळे तेल ह्याला ज्यादा नाही लावायचं आहे। बरोबर 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे, एका वाटीला 1.5 वाटी। असं छान असं मळून घेतलेलं आहे। आता ह्याचं गोळ करून घ्यायचं आहे बरोबर, हे बघा बरोबर प्रमाण आहे, पीठ चांगलं शिजलंय पण। आता ह्याला वाफ लागण्यासाठी थोडासा होल करायचा आहे।
आता असंच गोळ करून घ्यायचं आहे. एका वाटीचं भरपूर सारं पापड होतात आणि खुसखुशीत असं. तुम्ही पण करून बघा ह्या पद्धतीने. त्यात असं गोळ करून घेतलेलं. आता पाणी उकळायला ठेवलेलं आहे एक तांब्यावर एका भांड्यामध्ये आणि त्यावर आता आपली मोदकाची चाळण ठेवलेली आहे. आता हे पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि ह्याला थोडासा असा तेलाचा हात पुसला आहे, कारण का तेल ह्याला ज्यादा लावायचं नाही. आता पाण्याला उकळी आलेली आहे, त्यावर आता ही गुळ असं ठेवून घ्यायचं आहे. आता ह्यावर झाकण ठेवायचं. 15 मिनिटं याला ठेवायचं गॅसवर, मोठ्या गॅसवर. यावर आता असं झाकण ठेवलेलं आहे. आता 15 मिनिटं याला वाफवून घ्यायचं आहे. गॅस मोठाच आहे. आता 15 मिनिटं झालेली आहे, तर वाफ अशी बाहेर यायला लागली. ही बघा, ही वाफ आता बाहेर यायला लागली. आता समजायचं की शिजले. 15 मिनिटं झाले. 15 मिनिटांनी शिजतेच ती. आता गॅस बंद केलेला आहे. आता पीठ बघा कसं छान शिजलेलं आहे. पीठ शिजलं की असं त्याला अशी जाळी पडती. हे बघा अशी जाळी पडती. आता पीठ शिजलेलंच आहे. आता खाली उतरून घ्यायचं आहे आणि गरम गरमच ह्याला परत आता मळून घ्यायचं आहे. आता हे परत गोळ मळून घ्यायचं आहे. आता गरम आहे पीठ, हाताला आता चटका बसतो म्हणून मी तांब्या घेतलेला आहे. तांब्यानं अशा गाठी मोडून घ्यायच्या आहेत. अशा कॅरी बॅगमध्ये जरी घालून तुम्ही केलं तरी पण चालतंय. थोडीशी हवा गेली की मग गार होते. आता थोडंसं पीठ गार झालेलं आहे. आता मी कॅरी बॅग मध्ये टाकणार आहे ह्याला. कॅरी बॅग मध्ये एवढं गरम गरम घातलं तर कॅरी बॅग वितळून आपल्या पोटात पण जाईल तेच. त्यामुळे आता थोडं गार झालेलं आहे. आता कॅरी बॅग मध्ये घालायचं आहे. कॅरी बॅग घेतलेली, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. यामध्ये काही पीठ टाकायचं आहे. असं मळून घ्यायचं आहे चांगलं. जेवढं मळल तेवढं चांगलं पापड होतात, म्हणजे फुलतात. म्हणजे गुठळ्या अशा झालेल्या असल्या कुठं तर त्या मोडून जातात गुठळ्या. आता पीठ असं छान झालेलं आहे. आता ह्यातलं थोडंसं काढून घ्यायचं आहे आणि पापड करायला घ्यायचं आहे. त्याला गरमच ठेवायचं झालेल्या पिठाला, गार करायचं नाही आहे. असं पीठ असं छान झालेलं आहे, मऊ लुसलुशीत असं. आता थोडासा तेलाचा हात लावायचा आहे आणि आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या अशा गोळ्या करायच्या आहेत. छोटे छोटे मी करणार आहे. तेल असं जादा नाही लावायचं, उन्हाळी वळवणारा. तेलाचा वापर कमी करायचा, म्हणजे वर्षभर पापड टिकले जातात. तर थोडंसं चिकटते म्हणून थोडंसं लावायचं. आता असं सर्व मी गोळ करून घेणार आहे. कॅरी बॅग घेतलेली आहे, त्याला हात असा थोडासा बसायचा आहे तेलाचा, चिकटू नये म्हणून. लाटण्यानं लाटून घ्यायचं आहे. जास्त पातळ पण करायचं नाही, जास्त जाड पण करायचं नाही. मी आता फॅनलाच टाकणार आहे असे छान पापड. तुम्हाला मी अजून एक पद्धत दाखवणार आहे लाटायची. याची कॅरी बॅग ठेवलेली आहे, वर पण ह्याच्यावर कॅरी बॅग ठेवायची आहे आणि हे असं प्लेटीने असं दाबून घ्यायचं आहे. आणि ह्यावर पण तुम्हाला जाड वाटलं तर असं लाटून घ्यायचं आहे थोडं. हाताने पण असं थोडं असं तुम्ही करून घेतलं तरी पण चालते. छान असं झालेलं आहे उकड. आता तेल एकदाच लावलेलं आहे, परत मी तेल पण लावलेलं नाही आहे. मला अजून एक दाखवणार आहे मी.
छान अशी झालेली आहे. आता अशा सर्व करून घेणार आहे मी. आता असं सर्व मी करून घेणार आहे. आता मी फॅन खाली सुकायला घातलेत. ज्यादा मोठं नाही केलेत मी, छोटच केलेलं आहे. आता असंच करून घेणार आहे मी सर्व. हे रात्री केलेलं पापड आहे, पण फॅन खाली असं पूर्ण सुकलेले आहेत. आता थोडं उन्हात घालायचं आहे. असं कसं छान झालेलं आहे बघा. मी पण असंच करून बघा. आता ह्यात मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे. फुलून किती मोठा होते तो पापड. ह्याला काय असं काढावं लागलं नाही, हे आपोआपच निघाले. ते किती वाळलेत पण एका रात्रीत. आता ह्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर चांगल्या उन्हात ठेवलं एका दिवसात सुकते ते. तसं आता ह्याला मी पण उन्हात ठेवणार आहे. बरं कुठं चिरलेलं नाही आहे, क्रॅक पण गेलेलं नाही आहे. छान असं झालेलं आहे. कुठल्याच पापडाला असं क्रॅक गेलेलं नाही आहे. वरनं जरी टाकलं तरी पण काही नाही. हंडी पापड असं छान झालेले आहेत. आता सुकवून पण घेतलेले आहेत. 2 दिवस उन्हात टाकलेले आहेत, 1-1 तास. छान असं झालेलं आहे. छान असं झालेलं. आता मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. मी छोटे छोटे केले, मी ज्यादा मोठे केलेले नाही. आता तेल तापलेलं आहे, मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे. छोटा छोटा केलाय तरी पण किती असं डबल टिबल झालेलं आहे बघा फुलून. कसं असं डबल झालेलं आहे. 4 पट्टीनं फुललेला आहे पापड. 4 पट्टीनं पापड फुललेला आहे. कढई सुद्धा अपुरी झालेली आहे. छोटं केलेलं आहे तरी पण एवढं फुललेलं आहे ते पापड. मी आता असंच तळून घेणार आहे. 4 पट्टीनं फुललेले आहेत बघा. असं छान झालेलं आहे. तर तुम्ही पण करून बघा. असं मी तुम्हाला एक तोडून पण दाखवणार आहे. असं खुसखुस कसं छान झालेलं बघा. बिना तेलकट असं कसं छान झालेलं आहे. तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा. अजिबात चुकणार नाहीये. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.